भक्ती मुक्ती परमार्थ जे जे वांछी मनी आर्क त्वरित होय साध्यंत गुरुचरित्र ऐकता। नमस्कार मित्रांनो, कोपरा आठवणींचा मध्ये आज आपण बघणार आहोत श्री गुरुचरित्र कथासार अध्याय 9। धोबी राजा झाला। फलश्रुती। गुरुचरित्र कथासारच्या या 9व्या अध्यायाच्या नित्य वाचनाने वा केवळ श्रवणाने ही सर्व शुभ कामना गुरुकृपेने पूर्ण होतात। मित्रांनो, तुम्ही व्हिडिओ तर आवडीने पाहता, पण सबस्क्राइब करायला विसरता। एक छोटीशी विनंती आहे, जर तुम्हाला व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर कृपया चॅनेलला अवश्य सबस्क्राइब करा। चला तर अध्यायाला सुरुवात करूया। श्री गुरुचरित्र कथासार अध्याय 9। अहो सिद्धमुनी, श्रीपादेती कुर्वपुरात असताना पुढे काय घडले? आणखी कोणाला त्यांच्या कृपेचा अनुभव आला, ते सर्व सांगून माझी गुरुचरित्र ऐकण्याची तहान आपण भागवावी, ही माझी नम्र विनंती। नामधारका, तुझ्यासारखा श्रोता असल्यामुळे मला श्री गुरूंचे चरित्र वर्णन करण्यात अधिकच आनंद वाटेल। या श्री गुरुचरित्राची गोडीच अशी अवीट आहे। कुर्वपुरात अंबिकेच्या मुलाला ज्ञानी केल्यावर श्रीपाद श्रीवल्लभांच्या कृपेने एक धोबी राजा झाल्याची अद्भुत घटना घडली। ती पवित्र कथा ऐकून तुझा आनंद द्विगुणित होईल। इति महाराज, मी चातकाप्रमाणे आपल्या अमृतमय बोलाची वाट पाहत आहे। सांगा तर ती धोब्याची गोष्ट मला। ठीक आहे। एक तर मग श्रीपाद श्रीवल्लभ दररोज सकाळी संगमावर जाऊन विधिपूर्वक स्नान करीत। ज्यांच्या दर्शनाने गंगास्नानाचे पुण्य मिळावे, ते श्रीपादेती गंगास्नान व विधिपूर्वक आचरण लोकानुग्रहार्थ करीत असत। ते नदीत स्नान करीत असताना त्या जागेजवळच रोज एक परीट कपडे धूत असे व श्री गुरु स्नानाला आले की रोज त्यांना न चुकता नमस्कार करीत असे। श्री गुरु त्रिकाळ स्नान करीत, तसेच धोबी पण 3दा त्यांना मनोभावाने वंदन करीत असे। असे बरेच दिवस चालले होते। त्यानंतर एक दिवस श्रीगुरूंनी त्या धोब्याला म्हटले, काय रे बाबा, दररोज तू इतके कष्ट का घेतोस? तुझ्या भक्तीने मी संतुष्ट झालो आहे, तर आता सुखाने राज्य कर। श्रीगुरूंचा आशीर्वाद त्या धोब्याला शुभशकुनच वाटला। त्याने श्रीगुरूंची आणखी सेवा करायचा निर्धार केला। तो रोज श्रीगुरूंच्या मठात जाऊन अंगण झाडी, पाणी शिंपी व दुरूनच त्यांना दंडवत करीत असे। अशा रीतीने नियतीचे चक्र फिरत असता वैशाख महिन्यातील एके दिवशी तो धोबी नदीकाठी कपडे धुत असताना एक म्लेच्छ राजा आपल्या स्त्रियांसह जलक्रीडा कराव्याला तिथे आला। वसंतऋतूचे दिवस होते ते ह्या म्लेच्छ राजाचे घोडदळ, हस्तिदळ व पायदळ नदीच्या दोन्ही काठांवर येऊन थांबले। त्याचे नोकरचाकरही अलंकार घालून मोठ्या दिमाखाने मिरवित होते। ते पाहून व मंगलवाद्यांचा ध्वनी ऐकून कृष्णाकाठी कपडे धूत असलेला तो श्रीगुरुभक्त धोबी स्वतःशीच विचार करू लागला, मनुष्यजन्माला येऊन असले सुख भोगायला मिळाले नाही तर तो जन्म काय कामाचा? काय या राजाची चंगळ आहे? नाही तर मी बडवतोय कपडे जन्मभर। पशुस्मान आहे माझ्यासारख्या गरिबाचे जिणे। राजाचे आयुष्य किती चांगले, त्याला स्त्रिया, पोशाख, दागिने अगदी मनसोक्त वापरायला मिळतात। आमच्यासारख्यांना नाही एक नार तर राजाला दासी 1000। हा म्लेच्छ राजा ईश्वराचा केवढा मोठा भक्त असला पाहिजे, याचे कोणते आर्जव फळाला आले व हा राजा झाला न कळे। कोणत्या बरे देवाची आराधना याने केली असावी, याला कोणते श्रीगुरू भेटले असावेत की ज्यांच्या कृपेने त्याला असले ऐश्वर्य भोगायला मिळत आहे। धोबी मनात असा विचार करीत आहे। तोच श्रीपादराज नित्याप्रमाणे स्नानाला आले। त्यांनी धोब्याच्या मनातील चलबिचल ओळखली होती। धोब्याने नित्याप्रमाणे वंदन करताच ते म्हणाले, काय रे, काय विचार चालला आहे मनात? स्वामी, आताच या म्लेच्छ राजाची जलक्रीडा पाहून मनाला संतोष वाटला व मनात आले, पूर्वकर्माचे फळ या जन्मात भोगावे लागते असे म्हणतात, तर मग या राजाने पूर्वजन्मी देवाची चांगली आराधना केली असावी, त्यामुळे याला या जन्मात राज्यपद मिळाले।
पण जरी अज्ञानामुळे इंद्रियांना नाना वासना निर्माण झाल्या तरी या विविध भोगांची चाड मला नसून तुमच्या पायीच हे श्री गुरुराया माझे सर्व सुख आहे हेही खरे आहे. अरे रजका, तू जन्मल्यापासून कष्ट उपसलेस. तुझ्या मनात आता भोग भोगायची वांछा होणे अगदी साहजिकच आहे. राज्यभोग घ्यावासा तुला वाटला ही तमोवृत्ती आहे. सगळ्या इंद्रियांना एकदा वीट आला पाहिजे विषयसुखांचा. असे झाले नाही व इंद्रिये वखवखलेली राहिली तर निर्मळ मोक्ष मिळत नाही व पुढे ती बाधा निर्माण करतात. वासनांची गाडलेली भूते पुनः पुढील जन्मात वर येतात व मुक्तिमार्गात अडथळे आणतात. तेव्हा आता तुझ्या मनात जी भोगेच्छा निर्माण झाली आहे ती पुरी होण्याकरिता तुला पुढील जन्म म्लेच्छवंशांत येईल व राज्यपद मिळून आपल्या सर्व इंद्रियांची तृप्ती तुला करता येईल. जा तू आता. हे श्री गुरुराया, माझी अशी उपेक्षा का करता? तुमचे पाय त्यामुळे मला अंतरतील. जर मला तुम्ही पुनर्दर्शन देऊन व अनुग्रह करून सत्य ज्ञान देणार असाल तर पुढील जन्मात तुम्ही म्हणता तसा म्लेच्छ वंशात जन्म घेण्याची माझी तयारी आहे. नाही तर विषयसुखांच्या भोवऱ्यातच मी कायमचा अडकून पडेन. अरे धोब्या, तुझा पुढील जन्म वैदूर्नगरात होईल. तेथेच तुला राज्यपद मिळेल व तुझ्या अंतकाळी मी तेथे येऊन तुला भेट देईन. त्यावेळी तेथे यायलाच लागणार आहे मला दुसऱ्या काही कारणास्तव. माझी भेट झाली की तुला पुनः ज्ञान होईल. तू काही चिंता करू नको, माझ्या बोलण्यावर भरवसा ठेव. आणखी काही कारणाकरिता पुढील काळात श्री नृसिंह सरस्वती या नावाने मी अवतार घेऊन संन्यासी रूपाने वावरणार आहे. ठीक आहे. श्रीपाद श्री वल्लभराया, तुमचे शब्द म्हणजे विधिलिखितच ते. त्याला कोण डावलू शकेल? जातो मी तर मग घरी. पुढील जन्मात आपली भेट होईल ती श्री नृसिंह सरस्वती या रूपात. अरे धोब्या, थांब जरा. जवळ ये असा माझ्या. हम सांग आता, तुला राज्यभोग याच जन्मात भोगायची इच्छा आहे का? श्रीपादस्वामी, मी आता म्हातारा झालो आहे. तर पुढील जन्मात लहानपणापासूनच सर्व राज्यविलास भोगून यौवनात गोड राज्यभोगांचा उपभोग घेईन. आता या म्हातारपणी राज्यपद मिळून काय फायदा? तुझ्या इच्छेप्रमाणे पुढील जन्मी तुला हे सर्व मिळेल असा तुला वर देतो. श्री गुरूंनी निरोप देताच तो वृद्ध धोबी घरी गेला. नंतर त्याचा मृत्यू झाला. त्याच वेळी वैदूर्नगरातील राजाच्या एका स्त्रीला दिवस राहिले व तिच्या उदरी तो धोबी वाढू लागला. पुढे त्या धोब्याचा राजपुत्र म्हणून जन्म झाला वगैरे कथाभाग सांगण्याआधी हे नामधारका, कुर्वपुरात श्रीगुरू असताना आणखी काय घडले ते प्रथम ऐक. त्या धोब्याची पुढील गोष्ट तुला नंतर सांगणार आहे. त्या कुर्वपुरात श्रीगुरूंचे एवढे महात्म्य वाढले की त्याचे विस्तारपूर्वक वर्णन करू लागलो तर ते एक महाकाव्य होईल. श्रीगुरूंचे पुढील असंख्य असे अवतार वर्णन करायला माझी वाणी अपुरी पडेल. श्रीगुरू श्रीपाद श्रीवल्लभ ज्या ज्या ठिकाणी राहिले त्या त्या ठिकाणचा अपार महिमा वाढला. श्रीगुरूंच्या तेथील काही काळाच्या वास्तव्यामुळे ती स्थाने तीर्थक्षेत्रे म्हणून प्रसिद्ध पावली. अशा रीतीने अनेकांचा उद्धार करीत असताना आश्विन वद्य द्वादशीला मृगराज नक्षत्रावर श्रीगुरू निजानंदी बसले व गंगेत अदृश्य झाले. जरी लौकिक दृष्टीने त्यानंतर कोणाला दिसले नाहीत तरी ते श्रीपाद श्रीवल्लभ कुर्वपुरांतच होते. अदृश्य होऊन सगुण रूपाचे निर्गुण निराकार स्वरूपात त्यांनी परिवर्तन केले होते. एवढाच काय तो फरक, जे खरे गुरुभक्त होते त्यांना ज्ञानचक्षुचा लाभ झाला होता. अशाच कुर्वपुरवासीय भक्तांना ते दिसत असतं. त्या कुर्वपुराची ख्याती एक अपूर्व तीर्थक्षेत्र अशी या भूतलावर कायमची झाली आहे. अशा रीतीने श्री गुरुचरित्र कथासार धोबी राजा झाला नावाचा 9वा अध्याय समाप्त. श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु. फलश्रुती. या अध्यायाच्या नित्य वाचनाने वा केवळ श्रवणाने ही सर्व शुभकामना गुरुकृपेने पूर्ण होतात. बोला जय गुरुदेव दत्त. दत्तात्रेयांची कृपा प्राप्त करण्यासाठी कमेंटमध्ये ओम ग्राम दत्तात्रेयाय नमः
अवश्य लिहा. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि तुमचे मत कमेंटमध्ये नक्की सांगा. अशाच आणखी माहितीपूर्ण आणि प्रेरणादायी व्हिडिओंसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून नवीन व्हिडिओ अपलोड होताच तुम्हाला ताबडतोब कळेल. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत स्वतःची आणि आपल्या प्रियजनांची काळजी घ्या. श्री गुरुदेव दत्त. धन्यवाद.